जय श्रीमन नारायण. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग श्लोक 48. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारम्भा हि दोषेण धूमेन अग्निः इव आवृताः. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, एखादे कर्तव्य किंवा कर्म म्हणजेच नैसर्गिकरित्या वारसा हक्काने मिळालेला व्यवसाय, त्या व्यवसायात काही दोष अडचणी दुःख असले तरीही तो व्यवसाय कधीही सोडू नये. कारण केवळ तुमच्या व्यवसायातच नाही तर कोणाच्याही व्यवसायात कोणत्याही प्रयत्नात अडचणी आणि दुःख हे अपरिहार्य असतात. जसा आगीभोवती धूर असतो त्याचप्रमाणे प्रत्येक कामात प्रयत्न असतो, अडचण असते आणि दुःखही असते. असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला नैसर्गिकरित्या बहाल केलेले कर्तव्य किंवा व्यवसाय सोडून न देता कितीही कठीण असले तरी कर्मयोगाचे पालन करत राहण्याचा सल्ला देत आहेत. कारण कर्म किंवा कार्य करणे हे शरीराचे नैसर्गिक कर्तव्य आहे. त्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही वेगवेगळी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आहेत. त्यापैकी कोणीही दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही हे आपण समजून घेऊया. ही 4 कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडणारे लोक असतील तरच हे जग सुरळीत चालेल. हे वास्तव आपण जाणूया. मी माझ्या शरीरापेक्षा वेगळा आहे हे स्पष्ट समजून आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या नीट पार पाडूया. आपण प्रत्येक कार्य श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून करूया. श्रीमन नारायण यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवूया आणि केवळ श्रीमन नारायण यांचाच आश्रय घेऊया. श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द आपण जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन.
आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्. सर्वारम्भा हि दोषेण धूमेन अग्निः इव आवृताः. ॐ सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्. सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः.